नमस्कार, प्रज्ञास किचन अँड किड्स फन या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज आपण कढी भजी बनवणार आहोत। हे कढी भजी खाण्यासाठी खूपच खमंग व टेस्टी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण भजी बनवून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी बेसन पीठ, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची ठेचून घेतलेली आहे, आल्याचा किस अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ। प्रथम एका बाउलमध्ये बेसन पीठ घेऊयात। व त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, ठेचून घेतलेली मिरची, किसलेलं आलं, ओवा, हळद, मीठ हे सर्व मिक्स करून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालून बॅटर तयार करून घेऊयात। हे अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेलं आहे। 10 मिनिटे झाकण लावून ठेवणार आहोत। तेल आपलं गरम झालेलं आहे व आता भजी बनवून घेऊयात। अशा प्रकारे आपले भजी तळून झालेले आहेत। ते आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता भजी बनवून झालेले आहेत। आता कढी बनवून घेऊयात। त्यासाठी लागणारे साहित्य: ताक 1 लिटर, बेसन पीठ 2 चमचे, थोडी कोथिंबीर, लसूण पाकळ्या 15 ते 20 ठेचून घेतलेल्या आहेत, मिरची 2 मोठे घेतलेले आहेत मधून कट करून, कढीपत्ता 1 चमचा, साखर, मीठ चवीनुसार, हळद अर्धा चमचा, 10 ते 15 मेथी दाणे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, थोडं हिंग, तूप 1 चमचा, तेल 3 चमचे। प्रथम आपण ताकामध्ये बेसन पीठ, साखर, मीठ, हळद हे सर्व मिक्स करून घेऊयात। छान एकजीव करून घ्यायचं आहे। कढई गरम झालेली आहे। आता त्यामध्ये तूप घालून घेऊयात। तेल घालूयात। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये मेथी दाणे घालून घेऊयात। मेथी दाणे घातल्यामुळे खमंगपणा येतो। आता मोहरी घालून घेऊयात। मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेऊयात। हिंग घालूया, कढीपत्ता, ठेचलेला लसूण घालून घेऊयात, मिरची घालूया। लसणाचा कलर गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। थोडी कोथिंबीर घालूया फोडणीमध्ये। आता आपल्या लसणाचा कलर छान गोल्डन झालेला आहे। आता यामध्ये ताक घालून घेऊयात। एकसारखं हलवून घ्यायचं आहे। मंद आचेवरच आपल्याला कढी बनवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही। जर गॅसची फ्लेम मोठी केली तर कढी फुटण्याची शक्यता असते व कढीला उकळीही येऊ द्यायची नाही। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे। आता थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे।
तर अशा प्रकारे आपली कढी बनवून तयार झालेली आहे। ही कढी तुम्ही राईससोबतही खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।